उमाजी नाईक फलक विटंबने प्रकरणी पाटसमध्ये रास्ता रोको, आरोपींच्या अटकेची मागणी। पाटस आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या फलकाची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटना यांच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। महापुरुष सर्व समाजाचे असल्याचे सांगत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। 2 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून परिसरात तणावाचे वातावरण आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड प्रतिनिधी सुमित रणधीर यांचा रिपोर्ट। 28 तारखेला पाटस या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या स्मारकावरती रात्री 1 वाजता दगडफेक झाली। काही विकृत लोकांनी त्या ठिकाणी दगडफेक केली, बोर्ड फोडले, संघटनेचे बोर्ड फोडले आणि त्यानंतर यवत पोलीस स्टेशन आणि पाटस पोलीस स्टेशनला आपल्या जय मल्हार क्रांती संघटनेने त्या ठिकाणी अर्ज दिले आणि 8 दिवस उलटून गेले तरी सुद्धा आरोपी त्या ठिकाणी पकडले नाही। आपण आव्हान केल्याप्रमाणे आज रस्ता रोको या ठिकाणी आपण जो सोलापूर हायवे आहे, हा सोलापूर हायवे यावरती आज आपण आंदोलन केलं आणि आपलं आंदोलन आज खऱ्या अर्थानं सक्सेस झालं त्या ठिकाणी। आणि त्या याच्याप्रमाणे आपण महाराष्ट्रामध्ये आद्य क्रांती राजे उमाजी नाईक, भैरजी नाईक, बेडर कनाप्पा, सिंदूर लक्ष्मण सगळे जे महापुरुष आहेत आणि त्या महापुरुषांनी ह्या भारताकरता आणि देशाकरता जी आहुती दिलेली आहे, हा एकट्या समाजाकरता, रामोशी समाजाकरता नाही, 18 पगड जातींकरता, ह्या महाराष्ट्राकरता आणि ह्या देशाकरता दिलेले आहे। म्हणून या ठिकाणी महापुरुष कोणत्या एका जातीचा होऊ शकत नाही, पण ज्या व्यक्तीने ही कृत्य केलेलं आहे हा विकृत कृत्य करणारा व्यक्ती आहे। ह्याही कोणत्या जातीचा त्या ठिकाणी आपण संबंध लावण्यात काय अर्थ नाही। त्यामुळे मी माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी शांततेचं आव्हान या ठिकाणी करतो। आपल्याला या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आपल्याला शब्द दिलेला की येणाऱ्या 4 दिवसाच्या आतमध्ये आपण आरोपी अटक करू आणि त्यांच्यावरती कारवाई करू। मी आपल्या माध्यमातून दौंड तालुक्यातल्या सर्व समाज बांधवांना आणि दौंड तालुक्यातल्या सर्व पुढाऱ्यांना यांना सर्वांना मी सांगणार आहे की रामोशी समाजाला जाणून बुजून आपण काळजीपूर्वक पाहावा की याच्यामध्ये काही व्यक्ती जी व्यक्ती आहेत त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत। इथून पुढच्या काळामध्ये जर ह्या गोष्टी अशा जर झाल्या आणि अशा पद्धतीने जर ही झालं तर रामोशी समाजाला भांडणं, तंडणं, कुऱ्हाडी, तलवारी आमच्या 5वीला पुजलेल्या आहेत। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये त्याची वेळ परत येऊन देऊ नका। आम्ही या ठिकाणी मी आव्हान करतो की आम्ही सर्व 2013 पासून ह्या समाजामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेची स्थापना झाल्यानंतर आम्ही तलवारी, कुऱ्हाडी सोडून दिल्या आणि त्यानंतर आम्ही फक्त पेन हातामध्ये कसे आमची मुलं घेतील, आमच्या महिलांना कसं त्या ठिकाणी पोटापाण्याला लागता येईल, त्या ठिकाणी काळजीपूर्वक कसे त्यांचे बिझनेस उभे राहतील, महामंडळ त्या ठिकाणी केलेलं आहे। त्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आमच्या समाजाच्या पाठीमागे आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण शांत आहे, सरकारची काळजी आम्ही घेत आहे, त्यामुळे आम्ही शांत आहे। मी परत एकदा आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो, पोलीस खात्यानं जर तुम्हाला 2 दिवसामध्ये तुम्हाला आरोपी नाही दिले ताब्यात तर पुढे काय करणार? 2 दिवसामध्ये जर पोलिसांनी आरोपी ताब्यात नाही दिले तर ठे आंदोलन करण्याचं जसं आव्हान केलेलं आहे पोलीस स्टेशन समोर, आम्ही रोज ठरल्याप्रमाणे 100 लोकांचं ठे आंदोलन त्या ठिकाणी करणार आणि ती 100 उठली की दुसऱ्या दिवशी परत 100 लोक ठे आंदोलन करणार। आणि येणाऱ्या काळामध्ये जर 3-4 दिवसामध्ये नाही झालं त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री आदरणीय देवा भाऊंकर त्या सर्व जे पोलीस खात्याचे आहे यांची तक्रार मी त्या ठिकाणी करणार।